सुप्रभात मंडळी. आज आहे आपला 30 डे चॅलेंजचा डे 7 आणि आता आपण निघालेला मॉर्निंग वॉकला. आज पण जरा कामं आहेत. आता दिवस माहीत नाही मला कसा जाणार, मलाच माहीत नाही. हे असं होतं की मी आदल्या दिवशी प्लॅन करून होतो की मला उद्या हे असं असं करायचं, पण आज तसं काहीच नाही करू शकत नाही म्हणजे अजूनपर्यंत नाही केलं आहे. तर बघूया दिवस कसं जातं. आता पण मॉर्निंग वॉक करतो, नंतर पोस्ट वर्कआउट. तुम्हाला आजचा काम दाखवतो. खूप गरम होतं नागपुरात, खूप गरम म्हणजे गरम नाही होतं असं, पण ह्युमिडिटी खूप आहे. पावसाचं फुल वातावरण होतं दर संध्याकाळी. तसं असं वाटतं बापरे आता किती पाऊस येणार आहे, पण काय पाऊस येत नाही. खूप जास्त गरम होतं. आता 2 दिवस मध्यंतरी बरं वाटत होतं, पण अगेन तसंच वातावरण झालेलं आहे. आभाळ येतं, नुसतं गरम होतं, नुसता घाम बाहेर निघाली, चिपिक 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 सगळे कपडे चिपकून जातात अंगाला. तर आता असं भेटतं तुम्हाला वर्कआउट करून मॉर्निंग वॉक झालं की भेटतं. बाय. नमस्कार मित्रांनो, आपला वर्कआउट झालेलं आहे, आपलं मॉर्निंग वॉक झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी कुठं नाही बोलत आहे. खूप गरम होत आहे. पावसाला तरी पाठवत तुमच्याकडे असेल तर लवकर पाठवून द्या आमच्याकडे. तर भेटत राहूया, बघूया आता दिवस कसं जातं आहे. आता हे इथे जे बसले ना, यांना सोडायला जायचं आहे बस स्टँडला. हे चालले टूरवर. तर भेटत राहूया. नमस्कार. तर मित्रांनो, आपलं आता आवरून सावरून झालेलं आहे. देवपूजा पण झालेली आहे. आता जरा घरचं सामान संपलं, ते घरचं सामान वगैरे आणून देतो. मी म्हटलं त्यांना माझा दिवस प्लॅन नाही राहत, माझा दिवस अचानक भयानक काहीतरी येऊनच जातो. पण असं नाही जाणार की रिकामा आहे माझा दिवस पूर्णपणे. मी दिसत नाही असं मी मला दुरा आहे. तर भेटत राहूया, भेटतो मी. नमस्कार मित्रांनो. तर आता वाजलेले संध्याकाळचे 6. आज दुपारी आपली छान वामकुक्षी झालेली आहे. जर तुम्हाला समजत असेल वामकुक्षी म्हणजे काय आणि वामकुक्षीचा आनंद काय असेल तो अनुभवता येत असेल तर तुम्ही सुखी आहात, म्हणजे मी पण सुखी आहे. मला वामकुक्षीचा आनंद घेता येतो. तर आज वामकुक्षी झालेली आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे. जसं तुम्हाला मी सकाळी बोललो होतो, खूप गरम होतं, पावसाची खूप गरज आहे. तर पाऊस झालेला आहे. थोडा वेळ झाला, जास्त खूप नाही झाला, पण 15-20 मिनटं अर्धा तास झाला पाऊस. पण जरा बरं वाटत आहे, थोडंसं तरी बरं वाटत आहे सकाळपेक्षा. तर पाहूया आता, असा थोडासा अजून जास्त झाला पाहिजे आमच्या इथे पाऊस. म्हणजे नागपूरला पावसाची खूप जास्त गरज राहते, तेव्हा कुठे थोडंसं गार वाटतं. आता पाऊस झाल्यावर जरा हवा चालल्या, पण तरी गरम होणार आहे हे आम्हाला माहीत आहे. ह्युमिडिटी वाढणार आहे. तर पाहूया आता कसं जातं उरलेला, म्हणजे आपली आता संध्याकाळ कशी होत आहे बघूया. तर आता भेटत राहूया. मित्रांनो, आपल्या दिवसाचा एंड रोज गोडणीच होतो आहे. आज जरा नॉस्टॅल्जिया फील करूयात, आईसगोला खाऊयात. पहिलाच आहे या उन्हाळ्यातला पहिला आईसगोला आहे. मला आठवतं मी मागच्या उन्हाळ्यात म्हणजे लास्ट टू लास्ट उन्हाळ्यात समरमध्ये इतके आईसगोला खाल्लेले, इतक्या वेळ खाल्ले आणि तरी काहीच फरक नाही. हां, काही फरक तर पडायला पाहिजे, घशाला काहीच फरक नाही पडत आमच्या, ना टान्सिल्स ना काही काय. पण ठीक आहे, चला आता हा खाऊया, बघूया. हा मी घेतला आहे रोज आणि ऑरेंज, आणि हा हिने घेतला आहे काला खट्टा आणि काय रोज. तर खाऊया, सांगतो तुम्हाला रिॲक्शन्स. सुरुवात झालेली आहे. ओठावरून आणि जिभेवरून समजत असेलच, भारी आहे. तर आता खातो आणि भेटतो. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघू शकता, आता मी आलो आहे, पण खाली आलो तर हे लोक टाईमपास करतात. तर म्हटलं चला आज आता यांची पण एक क्लिप घेऊनच घेऊया. व्लॉगचा एंड आहे. शुभ खेळाने करूया, क्रिकेटनी. शुभ खेळ आहे हा आमच्या इथला, शुभ खेळ. पण यांचे रूल्स यांनाच कळतात. तिकडे यांनी खुर्ची लावून ठेवली आहे, इकडे यांनी खुर्ची लावून ठेवली आहे. म्हणतात खुर्चीला मागून पण बॉल लागला तरी आऊट. हां, नवीन नियम. माझी BCCIला विनंती आहे, प्लीज इकडे येऊ नका आणि यांच्यातला एक पण खेळाडू घेऊ नका. तर मित्रांनो, आपण आता हा व्लॉग इथेच एंड करूया. दिवस आपला झालेला आहे. आजचा व्लॉग थोडासा वरखाली आहे, म्हणजे रँडम व्लॉग आहे, पण ठीक आहे, चांगला झाला. आणि चला तर आता भेटूया उद्या. शुभरात्री. हाय.